सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सीआयडी चौकशी करा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। 15 डिसेंबर रोजी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी परभणी येथील संविधान पुस्तिकेची झालेली तोडफोड केली। त्यानंतर जे आंदोलन झालं त्यामध्ये होतं या समस्यांवरून पोलीस प्रशासनाने त्याला अटक करून त्याला पोलीस न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यामध्ये त्यांना जबर मारहाण करण्यात आली व त्या मारहाणीनंतर न्यायालयीन कस्टडीमध्ये दाखल करण्यात आलं। त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूशी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर व सहकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित जे संविधानच्या पुस्तकाची प्रतिमा फाडली आहे व त्यांच्या मागील मास्टर माइंडवर सुद्धा 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्या कुटुंबाला 1 करोड रोख रक्कम देण्यात यावी। या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी। पीआय अशोक घोरबंडा यांना बडतर्फ करण्यात यावं। या षडयंत्राच्या पाठीमागे जे कोणी आहे त्यांची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी। ज्या ज्या कार्यकर्त्यांना कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जाणून बुजून उचलले आहे त्यांना सोडून द्यावं, गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे। या सर्व मागण्यांचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे, अण्णाभाऊ साठे, क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप गुंडेकर, विजय लोणे, राजू राऊत, प्राथमिक दरवंडे, रवी भालेराव, चित्रहार लोखरे यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती। एबीएस मीडिया टाइम्ससाठी मुख्य संपादक राजू गायकवाड, हिमायतनगर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.